अजून जागेच आहात तुम्ही? तुमचीच वाट बघत होते. हॉस्पिटलमधून येत आहे ना? कसे आहेत नील भाऊजी? बरे आणि त्यांना लवकर डिस्चार्ज मिळणार आहे. चला, आनंदाची बातमी. अजून एक खुशखबर आहे वहिनी. अ, अ, काय सांगायचंय भाऊजी? अ, खुशखबर आहे. आमच्यात आणि देवयानीमध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते वहिनी ते दूर झाले. गेले काही दिवस आम्ही खूप अस्वस्थ होतो. अस्वस्थ यासाठी होतो की आम्हाला खरंच देवयानी खूप आवडू लागली होती आणि तिच्यावर आमचं प्रेम बसलं हेही आम्हाला जाणू लागलं होतं. कळत नव्हतं तिला हे सगळं कसं सांगायचं. कळत नव्हतं तिच्यापर्यंत आमच्या खऱ्या भावना कशा पोचवायच्या. खूप प्रयत्न करत होतो आम्ही तिच्याशी बोलण्याचा, तिला सांगण्याचा, पण आमचं धाडस होत नव्हतं. पण मग देवयानीनेच पुढाकार घेतला. तिचं आमच्यावर अजूनही प्रेम असल्याची तिने आम्हाला कबुली दिली आणि लग्नाची मागणी घातली. वहिनी, तुमच्या नजरेत असलेला आमच्याबद्दलचा अविश्वास आम्ही समजू शकतो, पण खरंच सांगतो यावेळेस आमच्या नकळत आम्ही देवयानीच्या प्रेमात पडलोय. आम्ही मनापासून तिच्यावर प्रेम करतो. याआधी आम्ही देवयानी बरोबर तुमचाही विश्वासघात केला होता. तेव्हाचं ते आमचं प्रेमही खोटं होतं, आमचं वागणंही खोटं होतं, सगळंच खोटं होतं. पण आता नाही. आता आम्हाला पहिल्यांदा आयुष्यात अशी जाणीव झाली की आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकत. आम्ही खरंच सांगतोय बहिणी, आमच्यावर भाऊजी, या घरात तुम्हाला काय वाटतं किंवा आम्हाला काय वाटतं यापेक्षा तुमच्या साईमा आणि भैया साहेबांना काय वाटतं हेच महत्वाचं असतं. तुम्हाला वाटतं तुमच्या या प्रेमाच्या नात्याला ते संमती देतील? बहिणी, साई म्हणा किंवा भैया साहेबांना काय वाटतं याला आमच्या दृष्टीने काही महत्व नाहीये. आता यापुढे आम्हाला आणि देवयानीला काय वाटतं यालाच फक्त आमच्या दृष्टीने महत्व आहे. आनंद आहे. खरं सांगू भाऊजी, तुमचं देवयानीवर खरंच प्रेम आहे की नाही याची आम्हाला अजून खात्री नाही वाटत आहे. पण खरंच तुम्ही देवयानीशी लग्न केलं तर देवयानी तुमचा संसार सुखाचा करेल याची खात्री वाटते आम्हाला. पण देवयानीच्या बाबतीतल्या निर्णयाबद्दल तुम्ही ठाम राहिलात तरच हे नातं शक्य वाटतं आम्हाला, नाहीतर शक्यता खूपच कमी वाटते. अहो, काय ग? काय झालं अभिलाषा? काही बोलायचं होतं ना? हो, बस. थँक्स म्हणायचं होतं. कशाबद्दल? श्रावणीला तुम्ही तिची चूक दाखवून दिल्याबद्दल थँक्स. तुमच्या अशा वागण्यामुळे आज माझा नवरा माझ्या बरोबर आहे ह्या जाणीवेनेच खूप बरं वाटतंय. पण मला जास्त बरं वाटलं असतं जर तुम्ही असंच जेव्हा देवयानी आणि साक्षी माझ्याशी वाद घालतात तेव्हा तुम्ही त्यांना ओरडला असतात. तर तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, कारण प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्या बाजूने बोलावं. मग
आज हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवली तर माझं काय चुकलं? साक्षी, आपण कितीही प्रयत्न केले ना तरी आईच्या हाताची चव काय आपल्या जेवणाला येणार नाही. खरंच हं? आईने पानाला जरी फोडणी दिली ना तरी आईचं जेवण टेस्टीच होईल. देऊ हा? अगं तू हे पेपरात काय छापून आलंय वाचलंस का? काय काका, काय झालं? विक्रमादित्यनी रणवीर राजेंना दोषी ठरवलंय. काय? बघ ना तू, त्यांनी बाबांची बाजू घेतली आहे. म्हणजे निवडणुकीतल्या अपयशाबद्दल तो स्वतःच्या भावालाच दोषी देऊ, हे कसं शक्य आहे? पण काका खरंच हे कसं शक्य आहे? स्वतःच्या भावाच्या विरोधात विक्रम कसा जाईल? साक्षी, मलाही हाच प्रश्न पडलाय. देऊ, तुम्ही दोघं एवढा का विचार करताय? मला यात वावगं काहीच वाटत नाहीये. काका, तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं, विक्रमला जेव्हा सत्य कळेल तेव्हा तो नक्की आपलीच साथ देईल. आणि आज तसंच झालंय. देऊ, त्याला हे सगळं कळलं असेल तर खरंच खूप बरं आहे. काका, आता तू काळजी करू नकोस. सगळं आपल्याच मनासारखं होणार आहे. या अशा बेजबाबदार वागण्याचा अर्थ काय? जे सत्य आहे तेच छापून आलंय, हाच त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे भैयासाहेब. एक मिनिट, तुम्हाला जे वाटतं ते खरं मानून पत्रकारांसमोर बेताल विधानं करण्याची काय गरज होती? कारण तुमचं खरं रूप लोकांसमोर यावं ही आमची आणि लोकांचीही गरज होती. त्यामुळे बेजबाबदारपणे नव्हे, पूर्ण जबाबदारीचं भान ठेवून हे आम्ही वक्तव्य केलंय. म्हणजे तुम्हाला रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरचे लोक जवळचे वाटतात? भैयासाहेब, हे वाक्य तुमच्या तोंडी नाही शोभून दिसत. विक्रमादित्य, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? तरी नशीब समजा भैयासाहेब की मणी ठाकूरच्या खुनामागे तुमचा हात होता हे अजून आम्ही लोकांना सांगितलं नाहीये. कारण तुम्ही आमचे वडील बंधू आहात हे आम्ही अजून विसरलो नाहीये. त्याचप्रमाणे ही ओळख तुम्हीही विसरला नाहीत तर फार बरं होईल. हॅलो. साक्षी, मी बोलतोय. साक्षी, बोल ना, गप्प कायस? राज, राज, राज कुठे होतास तू? मी किती वाट बघत होते तुझ्या फोनची. काय? तू तू माझ्या फोनची वाट बघत होतीस? साक्षी, मला हे ऐकून खूप बरं वाटलं. म्हणजे तू अजूनही मला विसरलेली नाहीयेस. असं का बोलतोयस? राज, मी तुला कधी विसरेन का? कसा आहेस? कसं असणार आहे? खूप दमलोय ग, वणवण भटकून. साक्षी, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. काय करणार? हे सत्य स्वीकारायला मन तयारच होत नाहीये. कारण तू माझ्याकडे नाहीये साक्षी. प्लीज साक्षी. राज, मी माझा निर्णय बदललाय. मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे राज. तू जे सांगशील ते करायला तयार आहे. फक्त मला तुझी साथ हवी आहे. शेगम, मी कायम तुझ्यासोबतच आहे. हे बघ, मी आज रात्रीच तुला घ्यायला येतोय. मी जे काय सांगतोय ना ते नीट ऐकून घे. आता तुझा निर्णय बदलू नकोस. मला माहिती होतं साक्षी, एक ना एक दिवस तू माझ्याकडे नक्की येणार. आय लव्ह यू साक्षी. मी तुझी वाट बघीन. बाय.
बाय. हॅलो, मी साक्षी देशमुख बोलते. बोल साक्षी, राजचा काही फोन? हो, आत्ताच राजचा फोन आला होता. काय म्हणाला तो? तो खूप खुश झालाय. आज रात्री मला न्यायला येतोय. व्हेरी गुड साक्षी, गुड जॉब. मी आता लगेच तुमच्या घरी येतो, मग आपण बोलूच. ओके सर. आदित्यराजे, आम्ही काय ऐकतो आहोत? ज्यांच्यामुळे राजशिर्क्यांना अपमानित व्हावं लागलं, त्या देवयानीबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते? तुमचं ठरलेलं लग्न हे केवळ एक नाटक होतं हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही देवयानीच्या प्रेमात पडला आहात. आदित्यराजे, आज आम्ही तुम्हाला शेवटचं बजावतो आहोत. साईमा, का तुम्ही उगाच नाराज होताय? तुम्हीच आम्हाला सतत सांगायचात की या घरामध्ये तुम्हाला खूप एकटं वाटतं. या घरामध्ये श्रीमंती आहे पण सुख नाही. या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की इतरांपेक्षा आम्ही कोणीतरी वेगळे आहोत. हा जो खोटा अभिमान आम्हाला होता, या खोट्या अभिमानाची फालतू भावनाच या सगळ्याला कारणीभूत आहे. आम्ही राजे आहोत, याची खोटी अस्मिता याला कारणीभूत आहे. म्हणून आम्ही या सगळ्याचा त्याग केला आणि एक माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच वेळेस आम्हाला जाणवलं की नात्यांमध्ये सुद्धा सुख असतं. त्याच वेळेस आम्हाला जाणवलं देवयानीचं आमच्यावर असलेलं प्रेम. आणि त्याच वेळेस आम्हाला हेही जाणवलं की खऱ्या अर्थाने आम्ही किती श्रीमंत आहोत. हे देवयानी प्रकरण इतकं पुढे गेलेत. साईमा, आम्ही घेतलेल्या निर्णयावर नाराज होण्यापेक्षा आमच्यासारखाच तुम्ही हा खोटा अहंकार, ही खोटी अस्मिता त्यागा आणि एक माणूस म्हणून माणसाकडे बघा. त्यावेळेस तुम्हाला देवयानीचं आमच्यावर असलेलं प्रेम लक्षात येईल. आदित्यराजे, काही दिवसापूर्वी या देवयानीच्या विरोधात होतात तुम्ही. होतो ना, कारण त्यावेळेस आम्ही कोण आहोत हे आम्हाला समजू शकलं नव्हतं. तर देवयानीचं आमच्यावर असलेलं प्रेम आम्हाला कसं समजलं? आदित्यराजे, आम्हाला कठोर व्हायला भाग पाडू नका. हे प्रकरण इथेच थांबवा. ज्या देवयानीमुळे आम्हाला अपमानित व्हावं लागलं, त्या देवयानीला घरात आणण्याची भाषा करता? हे शक्य नाही आहे आदित्यराजे. साईमा, आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि आमचा हा निर्णय कोणी बदलू शकणार नाही. नील भैया आणि रागिणी बहिणींमध्ये फूट पाडणारे भैया साहेब सुद्धा नाहीत. विक्रमादित्य, साईमा, तुमच्या या हट्टीपणामुळे तुमचा एक मुलगा हे घर सोडून गेलाय. तुमचा हा हट्टीपणा असाच कायम राहिला तर देवयानीसाठी आम्ही हे घर सोडून त्याला मागे पुढे पाहणार नाही. आदित्यराजे, तर देवयानीसाठी आम्ही हे घर सोडून त्याला मागे पुढे पाहणार नाही. तर देवयानीसाठी आम्ही हे घर सोडून त्याला मागे पुढे पाहणार नाही. साक्षी, तू पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलायस ना? हो काका, राजला मी हो सांगितलंय. आज रात्री तू मला न्यायला येतोय. काका, मला माहिती आहे माझ्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. काका, मी गेल्यानंतर आईची काळजी घ्या. साक्षी, आई, तू नको काळजी करूस माझी. अगं बोलणं सोपं आहे
पण एकदा माझ्या जागी येऊन विचार करून बघ, मग तुला कळेल. अरे वागळे साहेब या ना, बसा. थँक्यू साक्षी. फार मोठा डिसिजन घेतलायस तू. आता घाबरू नकोस. हा मोबाईल, सगळे महत्वाचे नंबर्स यामध्ये फीड केलेले आहेत. आणि हे घड्याळ, याच्यामध्ये ट्रान्समीटर आहे. हे सतत हातावर ठेवायचं. या 2 डिव्हाइसमुळे आपण दोघं एकमेकांशी सतत संपर्कात राहू शकू. आणखीन एक गोष्ट लक्षात घे, जर कधी अडचणीत आलीस तर राजला या गोष्टीची जराही खबर लागता कामा नये. कदाचित तो तुला शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न करेल, तरी घाबरायचं कारण नाही. हा, पण एक गोष्ट लक्षात घे, जर त्याने हा देश सोडायचा प्रयत्न केला तर मात्र काहीतरी कारण काढून त्याला अडव. कारण जर त्याने ह्या देशाची सीमा ओलांडली तर मात्र त्याला ट्रेस करणं डिफिकल्ट होईल. ठीक आहे वागळे साहेब, मी तुमचा शब्द पाळायला तयार आहे. पण तुम्ही सुद्धा माझा शब्द पाळायला हवा. राजला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मारायचं नाही आणि त्याला त्याच्या साथीदारांपासून सुद्धा वाचवायला हवं तुम्हाला. डोंट वरी साक्षी, आता तरी राजला आमच्यापासून अजिबात धोका नाही. रिलॅक्स. काय ग, कुठे चाललीस? देऊ, बरं झालं तू आलीस. तुझीच वाट बघत होते. हो, पण चाललीस कुठे? राजचा फोन आला होता. वागळे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्याच्याशी बोलले. राज मला घेऊन जायला तयार झालाय. काय? हो, आणि त्यांनी माझी जाण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे. आत्ता? काय झालं देऊ? साक्षी, तू चालली आहेस, त्याचा अभिमान वाटतोय. पण ती माणसं खूप खतरनाक आहेत ग. देऊ, साक्षी, तुझी खूप काळजी वाटते. देव, आता तू माझी नको काळजी करूस, तू आईची काळजी घे. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी असं झगडावं का लागतंय? आई अजूनही बाबांची वाट पाहत दिवस काढते. मी विक्रमसाठी धडपडते आणि आता तू स्वतःचा जीव धोक्यात घालून राजसाठी तिकडे चाललीस. हे सगळं आपल्याच बाबतीत का? माहित नाही, पण देऊ, एवढं मात्र नक्की की शेवटी ह्या सगळ्यात आपणच जिंकणार. तुला आठवतंय, दादू म्हणायचे, देव त्यांचीच परीक्षा घेतो ज्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. देव, ह्या कामात जर मी सक्सेसफुल झाले ना, तर खरंच एक चांगलं काम केल्याबद्दल मला स्वतःचाच अभिमान वाटेल. साक्षी, आय एम प्राऊड ऑफ यू. पण त्यासाठी मला तुझ्या शुभेच्छांची गरज आहे. त्या आहेतच. तुला माहितीये, आज बाबा असते तर बाबांनी काय केलं असतं?